नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं चांगलं गॅपअप ओपनिंग केलेलं. ऑलमोस्ट 24,900च्या वरती 200 पॉईंट पॉझिटिव्ह निफ्टी गॅपअप ओपनिंग झालेलं. आणि त्याचं रिझन होतं GST रिफॉर्म. गव्हर्नमेंटनं मोदींनी 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये ज्यावेळी अनाऊन्समेंट केलेले की GST रिफॉर्म्स होतील, 2 स्लॅब राहतील, त्यावेळी मार्केटनं 25,000च्या आसपास ओपनिंग दिलेलं, पण सस्टेन नाही होऊ शकलं. FIचं प्रॉफिट बुकिंगमुळे खाली आलं. सेम आज GST स्लॅब, काल GST काउन्सिलची मीटिंग झाली आणि 2च स्लॅब 5 आणि 18% आता इथून पुढं राहणार आणि 40%चा एक लक्झरी स्लॅब आहे तो राहणार आहे. पण मोस्ट ऑफ द गुड्स जवळपास 99% प्रोडक्ट जे आहेत ते 5 आणि 18%मध्ये आता येणार. काही फार्मास्युटिकल सगळे 0% टॅक्सला आहेत, कोणताही GST नसणार आहे आणि इतकं एक चांगलं GST रिफॉर्म झाला. त्याच्या भरोश्यावर जोरावर निफ्टी ऑलमोस्ट 200 पॉईंट पॉझिटिव्ह ओपन झाले, पण सस्टेन नाही होऊ शकली आणि मार्केटला प्रॉफिट बुकिंग आणि सेलिंग बघायला मिळालं हायर लेवलला FIकडून. ओपनिंगच्या पहिल्या 1 तासभरमध्ये निफ्टी 24,800-850च्या वरती मेंटेन राहिला, पण त्यानंतरनं फारसा काळ मेंटेन नाही राहू शकला आणि तेच रिझन आहे मार्केटनं पूर्ण त्याची 200 पॉईंटची बढत गमावली. 24,900वरून ऑलमोस्ट 24,700च्या आसपास एक 20 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये फक्त निफ्टी बंद दिला. बँक निफ्टी एकदम फ्लॅट. बँक निफ्टीमध्ये फारशी तशी तेजी झाली नाही. 250-300 पॉईंटची तेजी होती सकाळी मॉर्निंग सेशनला सुरुवातीच्या 1 तासामध्ये, पण बँक निफ्टीमध्ये सुद्धा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं. खाली येण्याचं रिझनच आहे, एवढा मोठा रिफॉर्म होऊन सुद्धा खाली आलं. हे रिझन आहे की FIचं सेलिंग होतं हायर लेवलला. FIs कंटिन्युअसली विक्री करत आहेत. कालही FIने जवळपास 1,700 करोडची विक्री केली आणि आजही मला वाटतं समहाव 2,000 ते 3,000 कोटीची विक्री झाली असेल. आजचा डेटा अजून अवेलेबल नाही आहे, पण मार्केट हायर लेवलला मेंटेन नाही होत आहे, हे थोडंसं काळजी करण्याचं मला वाटतं. कारण इतक्या चांगल्या पॉझिटिव्ह न्यूज गेल्या 8-10 दिवसांमध्ये आलेल्या आहेत, पण तरीही मार्केट जे आहे ते डिसअपॉइंटिंग होते. कारण त्याचं रिझन पण आहे की टेरिफ वॉर जे आहे ते आणखी स्प्रेड होताना बघायला मिळते. ट्रम्प यांची नाराजी वाढत चाललेली आहे. पुतीन रशिया, चायना, भारत याचं अलायन्स क्रिएट होण्याच्या मार्गावर आहे, पण ते सहसा मार्केटला पचनी पडत नाही आहे. आणि टेरिफ वॉर ट्रम्पसोबत भारताचा परत पुन्हा एस्केलेट होऊ शकतो, ही सुद्धा एक मला वाटतं मार्केटला भीती आहे. त्यामुळं मार्केट जे आहे ते हायर लेवलला मेंटेन होताना आपल्याला दिसत नाही आहे आणि एक प्रॉफिट बुकिंग येते. लोअर लेवलला DIsकडून सपोर्ट मिळतो बाईंगचा, पण FIचं बाईंग जसं मागेही मी बऱ्याचदा म्हणलं, FIs हेवीवेट्स निफ्टीचे फ्रंटलाईनर स्टॉक सेल करतात, त्यामुळं जेव्हा FIs विक्री करतात त्यावेळी मार्केट खाली येतं. त्याच पद्धतीनं आपल्याला बघायला मिळते की FIच्या विक्रीमुळे सगळे फ्रंटलाईन शेअर्स जे आहेत ते खाली येतात. ओव्हरऑल मार्केटला पॉझिटिव्ह न्यूज खूप आहेत. रिफॉर्मचा चांगला बूस्टर मिळाला ओपनिंगला, पण मेंटेन नाही होऊ शकलं. FIची विक्री ग्लोबलवरच टेरिफ वॉरला घेऊन त्या मार्केटवर हावी होताना बघायला मिळाला आणि मार्केटनं जे काही गॅपअप ओपनिंग 200-250 पॉईंटचं निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये 300-400 पॉईंटचं, सेन्सेक्समध्ये जवळपास 700-800 पॉईंटचं होतं, ते संपूर्ण गमवून एक फ्लॅट क्लोजिंग पण पॉझिटिव्ह साईडला मिळालेले आहे. उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं म्हटलं तरी निफ्टी ॲज युजल 24,700च्या अभाव आहे, तोपर्यंत परत पुन्हा 24,800-850 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे, तिथंपर्यंत जाऊ शकतं. 24,700च्या खाली आला तर परत डिक्लायनिंग येऊ शकते 24,600पर्यंत. त्यामुळे 24,700च्या अभाव आहे तोपर्यंत 24,850पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. 24,850वर मेंटेन राहिलं तरच 25,000पर्यंत बाईंग येऊ शकतं. अदरवाईज निफ्टी जे आहे तर 24,700 ते 800 या रेंजमध्ये ट्रेड करू शकते. 24,700च्या खाली आलं तर 24,600पर्यंत निफ्टीमध्ये डिक्लायनिंग येऊ शकते. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 54,000च्या वरती आहे, तोपर्यंत 54,400 ते 500पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत, जे आज सकाळी मॉर्निंग सेशनला निफ्टी तिथं गेलेली पण मेंटेन नाही होऊ शकली. 54,000च्या खाली आलं तर 53,700 आणि 53,800 हे 2 सपोर्ट आहेत. त्यामुळे बँक निफ्टीला 54,000च्या वरती 54,400 ते 500पर्यंत जाऊ शकतं. 54,000च्या खाली आलं तर थोडंसं डिक्लायनिंग वाढू शकतं. 53,700 ते 800पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते. या टेक्निकल लेवल्सनुसार तुम्ही उद्या ट्रेड करू शकता सपोर्ट रेजिस्टन्स ॲक्ट करून. आज NSEमध्ये 1,043 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 1,750 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 19 शेअर्स वाढले, त्या बाजूला 31 शेअर्स पडलेत. पडणारी शेअर्सची संख्या थोडीशी जास्त आहे, पण सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा फक्त ऑटो आणि FMCG या 2 सेक्टर सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. ते दोन्हीच फक्त पॉझिटिव्हमध्ये राहिलेत. बाकी IT, मेटल, एनर्जी अँड रिअल्टी सेक्टरला थोडीसं मंदी फेस करावं लागले, अर्धे ते 1% मायनसमध्ये जाऊन बंद झालेत. पण FMCG आणि ऑटो सेक्टर थोडंसं पॉझिटिव्हमध्ये बंद दिले. मॉर्निंग सेशनला सगळेच सेक्टर पॉझिटिव्ह होते, पण FIचं प्रॉफिट बुकिंग आणि ग्लोबलवरच ट्रेड वॉरला घेऊन ह्या हवी झाले आणि बाकी सेक्टर जे आहेत ते सगळे खाली आले. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तरी युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, 10-20 पॉईंट प्लस मायनस आहेत. डाव फ्युचर्ससुद्धा जे आहेत ते जवळपास 60 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे US मार्केटमध्ये फारशी काही हालचाल नाही आहे, ओव्हरऑल शांत आहेत.
टेरिफ वॉरलाच लक्ष आहे ट्रम्प यांच्या पुढच्या कमेंट्रीवर किंवा भाषणावर. बाकी मार्केटला फारसं काही ग्लोबल इव्हेंट्स नाही आहेत. बघणं गरजेचं आहे. ग्लोबल मार्केट आपल्याला हवी होताना बघायलाच मिळतात, पण निफ्टी जर 24,700च्यावर मेंटेन राहिला तर उद्या 24,800, अदरवाईज थोडं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. त्यामुळे बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझे चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.